नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 24 तन्हा वग्गो तृष्णा वर्ग. प्रमादयुक्त आचरण करणाऱ्या माणसाची तृष्णा मालुवा वेलीप्रमाणे वाढत जाते. वनात फळ खाण्याच्या लालसेने वानर जसा ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो, तसेच माणूस या जगात भटकतो. प्रमादी माणूस वानराप्रमाणे भटकत असतो. ही आसक्ती स्वरूप जहरी नीच तृष्णा ज्याला घेरते, त्याचे शोक वर्षा ऋतूतील विरण गवताप्रमाणे वाढत जातात. तृष्णाच दुःखाचे कारण आहे. जो मनुष्य या आसक्ती स्वरूप नीच व सोडण्याला कठीण अशा तृष्णेला जिंकतो, त्याचे सर्व शोक कंबळावरून जसे पाणी निघून जाते तसे निघून जातात. तृष्णेचा पराभव करणारा श्रेष्ठ श्रमण होय. तुम्ही जेवढे येथे जमला आहात त्या सर्वांना तुमच्या कल्याणाकरिता सांगतो की जसे वाळ्याकरता विरण गवत खातात, तसे तृष्णेचे मूळ खणून काढा. पूर जसा बोरूला उपटून फेकतो, तसे मार तुम्हाला वारंवार न फेको. तृष्णेला मुळासहित खणून काढा. समूळ नष्ट न करिता कापलेले झाड जसे पुन्हा वाढते, त्याचप्रमाणे तृष्णेचे अनुबंध समूळ नष्ट झाले नसतील तर हे दुःख पुन्हा पुन्हा उत्पन्न होते. झाडाच्या मुळाप्रमाणे तृष्णेला उपटून काढा. ज्याचे 36 स्रोत संसारात प्रिय पदार्थाकडे वाहतात, त्याचे रागपूर्ण संकल्प दूरदृष्टीकडे वाहून नेतात. दूरदृष्टी माणसाने श्रोतांना सम्यक दृष्टीने पाहावे. हे स्रोत प्रवाह सगळीकडेच वाहतात, त्यामुळे लता उद्भवतात. ह्या उद्भवलेल्या लतांना पाहून प्रज्ञेने त्याचे मूळच खणून काढा. प्रज्ञेने श्रोताचे मूळ कापा. तृष्णेचे स्रोत प्रवाह प्राण्यांना फार गोड आणि मनोहर वाटतात. सुखलोलूप तिच्या प्रवाहात पडतात आणि वारंवार जन्म व जरा यांच्या चक्रात सापडतात. प्रज्ञावंत तृष्णेच्या प्रवाहापासून अलिप्त राहतात. तृष्णेच्या तावडीत सापडलेले लोक बांधून ठेवलेल्या सशाप्रमाणे चक्कर मारतात. बंधनात पडलेले लोक पुन्हा पुन्हा चिरकालपर्यंत दुःख भोगतात. तृष्णेत बद्ध झालेला दुःखात पडतो. तृष्णेच्या तावडीत सापडलेले लोक बांधून ठेवलेल्या सशाप्रमाणे चक्कर मारतात. म्हणून वैराग्याची आकांक्षा बाळगून भिक्षूने तृष्णेला दूर करावे. वैराग्याने तृष्णेला दूर करावे. जो निर्वाणाची इच्छा करणारा तृष्णेच्या जंगलातून सुटला असता पुन्हा त्या जंगलाकडे धावतो, अशा मनुष्याकडे पहा. तो मुक्त होऊन बंधनाकडेच धावतो. निर्वाणाची इच्छा करणारा तृष्णेच्या जंगलातून बाहेर पडतो. धीर पुरुष लोखंडाच्या, लाकडाच्या किंवा दोरीच्या बंधनाला मोठे बंधन मानित नाहीत. वास्तविक ह्यापेक्षाही मोठे बंधन मणिकुंडल, पुत्र आणि स्त्री ह्यात आसक्ती असणे हे होय. आसक्ती आणि अपेक्षा दृढतर बंधन आहे. धीर पुरुष ह्यालाच खरे बंधन म्हणतात, कारण ते जरी ढिले असले तरी रम्य आणि तुटायला कठीण असे आहे. कामवासनांचा त्याग करून धीर पुरुष निरीच्छ म्हणजेच प्रव्रजित अथवा गृहरहित होतात आणि हे बंधन तोडून टाकतात. बंधनातून पार होणे श्रेष्ठ आहे. स्वतः विणलेल्या जाळ्यात सापडणाऱ्या कोळ्याप्रमाणे जे कामासक्त असतात ते या प्रवाहात सापडतात. पण धीर पुरुष त्यालाही सोडून निरीच्छ होऊन सर्व दुःखांचा त्याग करतात. धीर पुरुष दुःखाचा त्याग करून परिवारजक होतात. पुढचे सोड, मागचे सोड, मधले सोड आणि भव पार हो येणेप्रमाणे सर्व तऱ्हेने मन प्रसन्न झाले पाहिजे. जन्म आणि जरा, जन्म आणि म्हातारपण यांच्या फेऱ्यातून सुटाल. आसक्तीचा त्याग करा व समुक्त व्हा. जो माणूस संशययुक्त आहे, तीव्र आसक्तीने पछाडलेला आहे, जिकडे तिकडे शुभ पाहून त्याने आकर्षिला जाणारा आहे, त्याची तृष्णा पुन्हा पुन्हा वाढते.
व तो आपले बंधन अधिकच दृढ करतो. आसक्त माणसाचे बंधन दृढ होतात. जो वितर्कांना शांत करण्यात गुंतला आहे, जो दक्षतापूर्वक नेहमी अशुभ भावनेची भावना करतो, तोच तृष्णेचा अंत करील. तोच मारबंधनाला तोडून टाकील. नेहमी सावध राहणाराच तृष्णेचा अंत करतो. जो निष्पाप झाला आहे, ज्याची तृष्णा समूळ नष्ट झाली आहे, जो सर्व आश्रवापासून मुक्त आहे, अशाचे सर्व भवपाश तुटल्यामुळे त्याचा हा शेवटचा देह होय, अरहंताचा अंतिम देह होय. जो तृष्णारहित, अपरिग्रही व निरुक्तिपदकोविद म्हणजे काव्य व भाषेतील अगोदर कोणता शब्द ठेवावा व नंतर कोणता हे जो जाणतो, असला पुरुष खचितच अंतिम शरीरधारी असून महाप्रज्ञावान म्हणविला जातो. प्रतिसंहिता जाणणाऱ्याला अंतिम शरीरधारी महाप्रज्ञा म्हणतात. मी सर्वांना कामक्रोधादींना जिंकणारा आहे. मी सर्व जाणणारा आहे. चित्ताच्या सर्व प्रवृत्तीपासून मी अलिप्त आहे. मी स्वतःच परमज्ञान प्राप्त केले आहे. अशा स्थितीत कोणाला मी आपला गुरु म्हणू? तृष्णेचा क्षय करणारे सर्वज्ञ होतात. सर्व दानात धर्मदान श्रेष्ठ आहे. सर्व रसात धर्मरस श्रेष्ठ आहे. सर्व आसक्तीत धर्मासक्ती श्रेष्ठ आहे. तृष्णेचा क्षय हा सर्व दुःखांना जिंकणारा आहे. धर्मदान श्रेष्ठ दान होय. जे लोक संसारापलीकडे जाऊ इच्छित नाहीत, अशा बुद्धिहीन लोकांना त्यांचे भोगच नष्ट करतात. भोग तृष्णेत तल्लीन असणारे लोक आत्मघातकी बनून स्वतःचाच नाश करून घेतात. दुर्बुद्धी प्राणी आपलेच हनन करतो. तन शेताचा दोष आहे, मोह माणसांचा दोष आहे. म्हणून मोहरहित पुरुषांना दिलेले दान महाफलदायी होते. मोहरहित पुरुषाला दिलेले दान महाफलदायी होते. तन शेताचा दोष आहे, प्रजेचा दोष द्वेष आहे आणि म्हणून वित्तद्वेष द्वेषरहित पुरुषांना दिलेले दान महाफलदायी होते. तन शेताचा दोष आहे, प्रजेचा दोष मोह आहे आणि म्हणून मोहरहित पुरुषाला दिलेले दान महाफलदायी होते. तन शेताचा दोष आहे, प्रजेचा दोष इच्छा आहे आणि म्हणून इच्छारहित पुरुषाला दिलेले दान महान फलदायी होते. वित्तरागी पुरुषांना दिलेले दान महाफलदायी होते. या पुढील भागात आपण पाहणार आहोत भिक्षू वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.